नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बाळूमामा यांचा जन्म कधी, कुठे आणि कसा झाला याविषयी माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाने चांग भलं असं लिहिण्यासाठी तुम्ही मात्र विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा जो भाग आहे, या भागाच्या सीमालगत कर्नाटक हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये बेळगाव नावाचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये चिकोडी नावाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये एक सुंदर छोटेसे अकोल नावाचे खेडेगाव आहे। या गावात मायप्पा आरभावे आणि त्यांची पत्नी सत्यवा आणि मुलगा भैरू मेंढपाळाचा व्यवसाय करत सुखी समाधानाने नांदत होते। माता सत्यवा या गरोदर होत्या। काही दिवसांमध्ये त्यांच्या घरात एक कोमल फूल उमलणार होते। इसवी सन 1892 ते वर्ष, अश्विन महिन्यातील 2 तारीख, पहिली शुद्ध एकादशी असलेला तो शुभ दिवस। त्या दिवशी सत्यवा आईचा उपवास होता, कारण सत्यवा आई लहानपणापासूनच विठ्ठल भक्त होती। ती पंढरीची वारकरी होती। एकादशी असल्यामुळे रात्रभर विठ्ठलाचे नामस्मरण भजन झाले। काही वेळानंतर माझ्या पोटी एका महापुरुषाचा, साक्षात महादेवाचा अवतार असणाऱ्या मुलाचा जन्म होणार। यानंतर मला या जगात एका सद्गुरूची आई म्हणून ओळखले जाणार याची चाहूलही त्या माऊलीला नव्हती। दुसरा दिवस उजाडला। 3 ऑक्टोबर 1892, द्वादशीचा तो दिवस, वार सोमवार होता। सर्वांनी छानपैकी भोजन करून द्वादश सोडली। सत्यवा आई तृप्त झाली होती। दुपारी 3 वाजेला आईंना कळा येऊ लागल्या आणि 4:23 सहज सुखरूपपणे ती प्रसूत झाली। बाळाचा चेहरा जन्मता शांत, आनंदी आणि हसरा होता। सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होतात, हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे। श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पारित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा जेव्हा या समाजात अधर्म, अत्याचार आणि अन्याय वाढेल तेव्हा तेव्हा या धर्तीवर या जगाचा, या समाजाचा उद्धार करण्यासाठी एक शक्ती जन्म घेईल। त्याचप्रमाणे गोरगरिबांचा, अज्ञानी कष्टकरी लोकांचं उद्धार करण्यासाठी बाळूमामा यांनी जन्म घेतला होता। ज्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी संतांचे एक लक्षण वर्णन केले आहे की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टवितो उपकारे। त्याचप्रमाणे बाळूमामा यांचं जीवन जर आपण बघितलं तर त्यांनी जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी स्वतःचे शरीर चापकाने फोडून घेण्यापासून ते लोककल्याणासाठी भरपूर माती खाण्यापर्यंत त्यांनी स्वतःच्या देहाला अपार कष्ट दिले। भक्ताचे प्रामुख्याने ऐहिक व काही वेळा पारमार्थिक कल्याण करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले आणि संबंध आयुष्य मेंढपाळ करीत गोरगरिबांचे दुःख दूर केले।